नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकमध्ये पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. किती पदे आहेत, ॲप्लिकेशन डेट काय आहे, क्वालिफिकेशन काय लागतं, एक्झाम पॅटर्न कसं आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे जे ऑफिशियल PDF आहे ते PNBचे 38 म्हणजे 38 पेजेसचं आहे. पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगेल की काय काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, याच्यामध्ये LBO म्हणजेच लोकल बँक ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया ही सुरू केलेली आहे, ज्याचा ग्रेड स्केल आहे JMGS 1. नंबर ऑफ वॅकन्सीज 750 आहेत. हे बघा, फक्त महाराष्ट्रासाठी नाही, जेवढे स्टेट्स आहेत सर्व स्टेट्समध्ये 750, सगळ्यांच्या मिळून 750 वॅकन्सीज आहेत. पे स्केल तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता की पे स्केल कशा प्रकारचा आहे. याचं जे ॲप्लिकेशन डेट आहे ती आहे 3/11/2025 ते 23/11/2025. 20 दिवसाचा तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी कालावधी दिलेला आहे. त्या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज म्हणजे फी बी भरणे यातच करावे लागेल या पदांसाठी. आता आपण स्टेट वाईज वॅकन्सीज बघूया. तर बघा, प्रत्येक स्टेटच्या इथं नाव दिलेले आहे, त्याच्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत. टोटल 750 वॅकन्सीज आहेत. तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये ॲप्लिकेशन करू शकता, पण इथे मॅन्डेटरी लँग्वेज प्रोफिशियन्सी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू, तसेच तुम्हाला ही लँग्वेज आली पाहिजे, कारण तुम्हाला नंतर सिलेक्शन झाल्यावर त्या स्टेटमध्ये ड्युटी करावी लागणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू वगैरे सिलेक्शनची प्रोसेस सगळी त्याच लँग्वेजमध्ये असणार आहे. महाराष्ट्रातले तर आपण महाराष्ट्रीयन आहेत, तर मराठी चालते, सगळ्यांना मराठी येते, तर इथं प्रोफेशन्सी लँग्वेज जी आहे ती मराठी आहे. महाराष्ट्र या राज्यासाठी 135 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये SC या प्रवर्गासाठी 20, ST या प्रवर्गासाठी 10, OBC ला 36, EWS 13, UR म्हणजेच अनरिझर्व्ड ओपन कॅटेगरी यांच्यासाठी 56 असे पद दिलेले आहेत. पुढे PWBD जे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज जे असतील स्टुडंट्स, त्यांच्यासाठी सुद्धा इथं जागा दिलेल्या आहेत. त्यांचे जे असतील ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. जसं OC जे हेअरिंग प्रॉब्लेम असेल किंवा लेप्रोसी असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा दिलेल्या आहेत. अशा महाराष्ट्रासाठी 135 जागा आहेत या स्टेटसाठी. टोटल 750 आहेत. कुठेही ॲप्लिकेशन करू शकता. जर तुम्हाला वेगळी लँग्वेज जमते, तामिळ, तेलुगू किंवा कोणतीही, तर तो बोडो वगैरे, तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. असं नाही की फक्त महाराष्ट्रातच चालतं. फक्त सिलेक्शन झालंय तर तुम्हाला जे जॉब आहे ती तिथंच करावं लागेल त्या स्टेटमध्ये. इथं ॲब्रिव्हिएशन दिलेले आहेत. ॲब्रिव्हिएशन पॉज करून वाचू शकता, काही गरज नाही आहे. पण इथं खाली आपण नोट्स बघू शकता. तर तुम्हाला जी वॅकन्सीसाठी ॲप्लिकेशन आहे ती फक्त एका स्टेटसाठी करता येतं. बघा, महाराष्ट्रासाठी करणार असाल तर 135 जागांसाठी तुम्हाला लढा द्यावे लागेल. दुसऱ्या स्टेटमध्ये बी जागा आहेत तिथंही, पण तुम्हाला फक्त एका स्टेटसाठीच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तोच आहे मी आता सांगितलेला. ॲप्लिकेशन कॅन बी सबमिटेड फॉर ओनली वन स्टेट. बेसिक रिक्वायरमेंट असतात, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे मार्कशीट असली पाहिजे, ह्या गोष्टी. आपण खाली पाहूया. नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, बघा इंडियन नॅशनॅलिटी आहेत, ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर नेपाळ असेल, भूटान असेल, रेफ्युजीचं असेल, तिबेटियन रेफ्युजी, त्यांच्यासाठी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे त्यांचं सिटिझनशिप सुद्धा इथं चालतं. म्हणजे तुमचा मित्र वगैरे कोणी असेल भूटानीज किंवा त्याचबरोबर नेपाळी, तर त्यांना सुद्धा इथं ॲप्लिकेशन करता येतं. असं काही नाही की फक्त भारतीयच करू शकतात. त्याचबरोबर एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहूया. पोस्टचं नाव तुम्हाला सांगितलं मी, LBO. स्केल सांगितला तुम्हाला. ह्याच्यामध्ये एज जे आहे ते मिनिमम 20, मॅक्झिमम 30, म्हणजे 20पेक्षा कमी एज नसावे आणि 30पेक्षा जास्त एज नसावे. क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री असणे आवश्यक. त्याचबरोबर त्याचे मार्कशीट किंवा जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असले पाहिजे. तर एवढंच याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. नो मॅटर वॉट, तुमचं BA झालं, BCom झालं, सायन्समधून MBBS काहीही केलेलं असेल, फक्त तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे. लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत आहात मराठी, त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू, तर तुम्हाला त्या स्टेट वाईज जी लँग्वेज मॅन्डेटरी केलेली आहे ती लँग्वेज आली पाहिजे. आता एक्सपिरियन्स, पोस्ट मॅन्डेटरी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही याला पॉज करून पाहू शकता. याच्यामध्ये जसं की मिनिमम 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स हे दिलेलं आहे. पण ह्याचं काही गरज नाही. आपण डायरेक्टली कट ऑफ डेट्स वगैरे पाहूया. तर जे कट ऑफ डेट असणार आहे, एज शाल बी 1/7/2025 म्हणजे 1/7/2025 पर्यंत तुमचं एज असलं पाहिजे, 20 ते 30च्या आतमध्येच. त्याचबरोबर मॅन्डेटरी एक्सपिरियन्स वगैरे. आपण डायरेक्टली आता खाली पाहूया. रिलॅक्सेशन सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. तर बघा, SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तसेच पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी जे PWBDचे विद्यार्थी आहेत त्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅन यांना 5 वर्षाचं, आणि पर्सन्स अफेक्टेड इन 1984 राईट्स जे 84च्या दंग्यामध्ये अफेक्टेड पर्सन्स आहेत त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. खाली आपण डायरेक्टली पाहूया. अदर प्रोव्हिजन्स दिलेले आहेत एक्स सर्व्हिसमॅनसाठी, त्याचबरोबर हेअरिंग डिसॅबिलिटीज वगैरे त्या पर्सनसाठी. पण एवढं काही वाचायची गरज नाही. तुम्हाला डिटेल्ड माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची, तिथे क्लिक करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.
त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारू शकता. म्हणजे EWS वगैरे प्रत्येक तुमची जीही कॅटेगरी आहे त्यानुसार आम्हाला क्वेश्चन विचारू शकता. आता डायरेक्टली आपण रिटर्न टेस्टबद्दल बघूया, कारण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला टेस्ट देणे अनिवार्य आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स, मॅक्झिमम मार्क्स आणि ज्याचं ड्युरेशन जे आहे ते समोर दिलेलं आहे. याच्यामध्ये जसं अदर बँकेचे एक्झाम्स असतात तसंच आहे. रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिस्ट, इंटरप्रेशन इन इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल किंवा इकॉनॉमी बँकिंगचे अवेअरनेस याचे क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही समोर पाहू शकता की कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स, त्याचे किती मार्क्स आणि त्याच्यासाठी ड्युरेशन. व्हिडिओला पॉज करा, क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, तुम्हाला इथे मिळून जाईल. मी थोडा फास्ट बोलण्याचा प्रयत्न करतोय कारण व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाहीये, पण जर तुम्हाला तुमच्या फीडबॅक असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता ही एक्झाम जी आहे ती बघा निगेटिव्ह मार्किंगची आहे. 1/4 त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 चुकले तर आलेला 1 मार्क सुद्धा जातो. त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्युरन्सी असणे खूप जास्त गरजेचे आहे. मिनिमम जे स्कोर आहे ते तुम्हाला 40% करायचा आहे, जनरल कॅटेगरीसाठी आहे. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर 35% याला जे आहे क्वालिफिकेशन म्हणजे जे क्वालिफाईंग मार्क ह्याच्यात दिलेले आहेत. नंतर स्क्रीनिंग आहे, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये घेतली जाणार आहे. त्याच्यामुळेच म्हणतोय की फॉर्म भरत असताना तुम्ही स्टेट वाईज फॉर्म बघा, पण तुम्हाला ती लँग्वेज आली पाहिजे, कारण यानंतरच तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू पण यातच होणार आहे. शॉर्टलिस्ट केलं जाईल तुम्हाला नंतर, त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल जो की 50 मार्काचा असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे पूर्ण ॲपियरन्स आहे ते सगळं काय पाहिलं जाईल, सिलेक्शन वगैरे याच्यातून केलं जाईल. फायनल सिलेक्शन जे असेल ते ऑनलाईन रिटर्न टेस्ट नंतर, पर्सनल इंटरव्ह्यू नंतर क्वालिफाय तुम्हाला केलं जाईल. मेरिट लिस्ट असेल त्यानुसार तुमचं जे आहे ते सिलेक्शन केलं जाईल. खाली ऑनलाईन एक्झामिनेशनच्या टेंटेटिव्ह लिस्ट दिलेली आहे जे तुम्ही रीड करू शकता. जसं आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा, गुंटूर या ठिकाणी येऊ शकता. आपण महाराष्ट्राचे आहोत तर आपण महाराष्ट्राबद्दल इथं पाहिलं तुम्ही स्क्रीनवर बी पाहू शकता. म्हणजे प्रत्येक स्टेटबद्दल जे आहे ते इथे जे टेंटेटिव्ह एक्झाम सेंटर्स आहेत तर ते इथे दिलेले आहेत. खाली आपण पाहूया महाराष्ट्राबद्दल पाहिलं तर एक्झामिनेशन सेंटर म्हणजे फॉर्म भरला तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली या ठिकाणी ह्याचे एक्झाम सेंटर्स असणार आहेत. यापैकी कोणतंही एक्झाम सेंटर तुमचं येऊ शकतं, तुम्हाला प्रिफरन्स त्या पद्धतीनं द्यावे लागेल. पुण्यामध्ये पाहिलं तर जे रामटेकडी आहे, आयॉन सेंटर अशा ठिकाणी एक्झाम होते, कारण हे ऑनलाईन एक्झाम आहे तर ऑनलाईन एक्झाम त्याच ठिकाणी होतात. खाली पाहिलं तर इथं दिलेलं आहे बँक रिझर्व्स द राईट्स टू कॅन्सल, ॲड, मोड, मॉडिफाय म्हणजे ह्याच्यामध्ये जागा वाढ कमी करणं किंवा बाद करणं हे सगळं त्यांच्या हातात आहे. तर याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो बाकीच्या गोष्टी पाहायची गरज नाही, पण जर तुम्हाला कॅटेगरी वाईज किंवा तुम्ही जर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीवाले पर्सन असाल, स्टुडंट असाल, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की किती रिलॅक्सेशन आहे, कसा अर्ज करायचा आहे, काहीच जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.